नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गवते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश ग्रुप फॉर ऑलमध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 25 MCQज बघणार आहोत की जे 11वीची जी CET होणार आहे तुमची त्यासाठी फार महत्त्वाचे आहे। 11च्या ॲडमिशनसाठी जी CET होणार आहे म्हणजे FYJCच्या ॲडमिशनसाठीची, त्यातील इंग्लिश सब्जेक्टमध्ये लँग्वेज स्टडी हा जो पार्ट दिलेला आहे त्यातील 20 नंबरचा हा सब टॉपिक आहे सिनोनिम्स अँड अँटोनिम्स किंवा अँटोनिम्स अँड सिनोनिम्स तुम्ही म्हणू शकता। त्यावर आधारित 25 महत्त्वाचे प्रश्न आपल्याला इथे बघायचे आहेत। सिनोनिम्स आणि अँटोनिम्स स्टडी करताना एक सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, जेवढे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स तुम्ही कराल तेवढे कमी असतील, पण कुठल्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात MCQ मध्ये ते आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि सगळ्यांनी अगोदर लक्षात घ्या सिनोनिम म्हणजे काय आणि अँटोनिम म्हणजे काय। तर सुरुवातीला सिनोनिमचा मीनिंग मी तुम्हाला सांगतो, वर्ड्स दॅट हॅव द सेम ऑर ऑलमोस्ट द सेम मीनिंग ॲज अनदर वर्ड, म्हणजे समानार्थी शब्द ज्याला तुम्ही म्हणता की त्याचा सिनोनिम म्हणजे त्याचा अर्थ जो आहे हा दुसऱ्या वर्डसारखा सेम असू शकतो किंवा त्याच्या जवळपास सेम असू शकतो, त्याला सिनोनिम असं आपण म्हणतो। फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो स्क्रीनवर आलेला आहे बघा। सगळ्यांनी जेव्हा मी क्वेश्चन सांगत असेल त्यावेळेस क्वेश्चन रीड करायचं आहे आणि तुमचा आन्सर गेस करायचं आहे। सो तुम्हाला लक्षात येईल की तुमचा आन्सर तुम्ही गेस केलं आणि जेव्हा मी तुम्हाला आन्सर करेक्ट सांगेल सो ॲटलिस्ट यू कॅन चेक युअर नॉलेज और यू कॅन चेक युअर व्होकॅब्युलरी। तर फर्स्ट क्वेश्चन आहे द सिनोनिम ऑफ कन्विन्स्ड इज। आता यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले असतील ABCD। यामधलं आता बघा, A दिलंय परस्युएडेड, B दिलंय हॅपी, C दिलंय अनहॅपी आणि D दिलंय अँग्री। तर यामध्ये कन्विन्स्ड करणे म्हणजे कन्विन्स्डचा अर्थ काय होतो तर परस्युएडेड होतो। हॅपी वगैरे हॅपी होत नाही, अनहॅपी देखील होत नाही आणि अँग्री देखील होत नाही। तर इथे याचा मीनिंग होतो परस्युएडेड। म्हणजे याचा आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर A इज द करेक्ट आन्सर। क्वेश्चन नंबर 1चं आन्सर आहे परस्युएडेड, म्हणजे मन वळवणे ज्याला आपण म्हणतो। लक्षात घ्या, व्होकॅब्युलरीमध्ये लॉजिक वगैरे हा प्रकार काम करत नाही। तुम्हाला त्याचा अर्थ माहीत पाहिजे म्हणजे पाहिजे तर आणि तरच तुम्हाला याचे मार्क्स मिळणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 2, फाइंड द अँटोनिम ऑफ द वर्ड ॲरोगंट। आता अँटोनिम म्हणजे काय, अपोजिट मिनिंग ऑफ द वर्ड आपल्याला बघायचं, अपोजिट। लक्षात घ्या, सिनोनिम म्हणजे समानार्थी ज्याला म्हणतो आपण आणि अँटोनिम म्हणजे काय, अपोजिट मिनिंग इथे आपल्याला बघायचं आहे, अपोजिट मिनिंग। तर सगळ्यांनी इथे समजून घ्या, अपोजिट मिनिंग असणे मी पुन्हा पुन्हा सांगण्यामागचं कारण आहे, बरेच विद्यार्थी सिनोनिम आणि अँटोनिमचा मिनिंगच लक्षात राहत नाही। आणि इथे काय दिलं आपल्याला, क्वेश्चन नंबर 2, फाइंड द अँटोनिम ऑफ द वर्ड ॲरोगंट फ्रॉम द फॉलोइंग। ॲरोगंटचं आपल्याला इथे मिनिंग बघायचं, काय बघायचं आहे, अँटोनिम म्हणजे अपोजिट मिनिंग। पहिलं दिलं आहे A ऑप्शन आहे ओव्हर कॉन्फिडंट, B ऑप्शन आहे कन्सेटेड, C ऑप्शन आहे इगोइस्ट आणि D ऑप्शन आहे मॉडेस्ट। तर यामध्ये याचं करेक्ट आन्सर कुठलं आहे तर मॉडेस्ट आहे, मॉडेस्ट आहे। ॲरोगंट म्हणजे खूप बाचाबाची करणे, खूप ॲरोगंटली वागणारा ज्याला म्हणतो, मॉडेस्ट म्हणजे हंबल ज्याला म्हणतो आपण। सो विच इज द करेक्ट आन्सर, ऑप्शन नंबर D जे आहे क्वेश्चन नंबर 2चं आन्सर आहे। म्हणजे अँटोनिम, ॲरोगंटचा अँटोनिम कुठला आहे, मॉडेस्ट। आपण थर्ड क्वेश्चन बघूया, विच ऑफ द वर्ड मीन। आता थोडा वेगळ्या पद्धतीने विचारलाय बघा, विच ऑफ द वर्ड मीन लार्ज अँड इम्प्रेसिव्हली ब्युटिफुल फ्रॉम द बिलो ऑल्टरनेटिव्ज। खाली तुम्हाला A B C आणि D असे ऑप्शन्स दिलेले आहेत। आता इथे काय दिलंय बघा, क्वेश्चन अगोदर समजून घ्या। विच ऑफ द वर्ड मीन, कुठल्या वर्डचा मिनिंग काय होतोय, लार्ज अँड इम्प्रेसिव्हली ब्युटिफुल, म्हणजे हा रिलेटेड टू सिनोनिम सारखाच याचा क्वेश्चनचं आहे। सिनोनिम्स आपल्याला इथे बघायचं आहे आणि ऑप्शन्स दिलेले आहेत बघा, ट्रिमेंडस, त्यानंतर ब्रॉड, मॅजेस्टिक आणि व्हॉट इज द नेक्स्ट वन, कमेंडिंग। तर लार्ज अँड इम्प्रेसिव्हली ब्युटिफुल म्हणजे आपण इथे ट्रिमेंडस होत नाही, प्रचंड ज्याला म्हणतो आपण याला होत नाही, ब्रॉड देखील होत नाही किंवा कमेंडिंग नाही। याचं जे आन्सर आहे द आन्सर इज मॅजेस्टिक। म्हणजे याचं करेक्ट आन्सर कुठलं आहे तर मॅजेस्टिक। म्हणजे क्वेश्चन नंबर 3 मध्ये जो आपल्याला दिले लार्ज अँड इम्प्रेसिव्हली ब्युटिफुल यासाठीचा वर्ड आहे मॅजेस्टिक। आन्सर C इज द करेक्ट ऑप्शन। नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 4 काय दिलाय, विच ऑफ द वर्ड मीन इझिली ब्रोकन ऑर डॅमेज्ड फ्रॉम द बिलो ऑल्टरनेटिव्ज। ऑल्टरनेटिव्ज दिलेले आहेत A B C आणि D।
ए म्हणजे ए दिलंय अल्केमी, बी दिलंय डेलिकेट, सी दिलंय पीप आणि डी दिलंय लगिंग. तर यामध्ये एक लक्षात घ्या, तुमच्या बुक्समधलेच आहे इंग्लिशचे हे सगळे वर्ड्स, त्यामुळे कन्फ्यूज होण्यासारखं नाही आहे. त्यामुळे इथे आपण बघायचं की यामध्ये बऱ्याच वेळेस काय होतं, एखाद्या वेळेस आपल्याला मिनिंग माहिती असतो पण एक्झॅक्ट वर्ड सापडत नाही, तर ते इथे तुम्हाला गेसही करता आलं पाहिजे. याच केसमध्ये विच ऑफ द वर्ड मीन इझिली ब्रोकन ऑर डॅमेज, लवकर आपण ज्याला म्हणजे तुटू शकतो किंवा डॅमेज होऊ शकतो. आता इथे अल्केमी त्याचा नाही आहे, अल्केमी हे आन्सर नाही आहे. डेलिकेट इज द करेक्ट आन्सर, डेलिकेट पीस आहे, दॅट कॅन बी इझिली ब्रोकन ऑर डॅमेज्ड. पीप म्हणजे बघणे ज्याला म्हणतो आपण, लपून बघणे किंवा एखाद्या ह्याच्यातनं. लगिंग इज द डिफरंट वर्ड ॲक्च्युली. सो यामध्ये करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 4चं ऑप्शन बी, दॅट इज डेलिकेट. दॅट इज डेलिकेट, बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 5 काय दिलाय, विच ऑफ द वर्ड मीन मिस्टेरियस पॉवर फ्रॉम द बिलो ऑल्टरनेटिव्ज. खाली दिलेल्या यामधनं आपल्याला काय बघायचं आहे की मिस्टेरियस पॉवर. ऑप्शन दिले बघा, अल्केमी, मिथिकल, नेक्टर, लगिंग. तर यामध्ये करेक्ट जे आन्सर आहे, नेक्टर इथे जो नवीन वर्ड दिसतोय बघा तुम्हाला, याचा मिनिंग होतो अमृत ज्याला म्हणतो आपण, मॅजिकल लिक्विड ज्याला म्हणतो. मिथिकल हा वेगळा वर्ड आहे. इथे अल्केमी, अल्केमी हा करेक्ट वर्ड आहे. सो बी, सी आणि डी हे कुठलंच ऑप्शन यासाठी नाही आहे. सो द करेक्ट आन्सर इज आन्सर ए, दॅट इज ऑप्शन ए, अल्केमी. अल्केमीचा मिनिंग होतो मिस्टेरियस पॉवर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 6, चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड पॉसिबल फ्रॉम द बिलो गिवन ऑप्शन्स. इथे आपल्याला काय करायचं आहे, अँटोनिम विचारलेलं आहे, म्हणजे अपोजिट वर्ड आपल्याला बघायचं आहे. ए, बी, सी आणि डी ऑप्शन्स दिलेले आहेत. डिसपॉसिबल, इम्पॉसिबल, अनपॉसिबल आणि इम्पॉसिबल. तर याचं करेक्ट जे आन्सर आहे डी आहे, इम्पॉसिबल. एक लक्षात घ्या, अनपॉसिबल असा वर्ड नाही आहे, लक्षात घ्या. नाही तर अन लावलं की तुमचं हॅपी अनहॅपी, तसं पॉसिबल अनपॉसिबल करू नका. इम्पॉसिबल, तसं इम्पॉसिबल देखील नाही आहे किंवा डिसपॉसिबल असा देखील वर्ड नाही आहे. सो विच इज द करेक्ट आन्सर, ऑप्शन नंबर डी जे आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर सीचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. दिस इज द अँटोनिम, पॉसिबल, इम्पॉसिबल. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 6, चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड टेरिबल. टेरिबल वर्ड व्यवस्थित बघा, मुद्दामून कॅपिटलमध्ये दिलेले आहेत वर्ड. टेरिबल, TERRIBLE, टेरिबल फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. इथे देखील आपल्याला अँटोनिम इथे बघायचं आहे, अँटोनिम विरुद्धार्थी शब्द. फ्रायटनिंग, स्केरिंग, हॉरिबल आणि सुदिंग. आता या टेरिबलचा सारखा सेम मिनिंग असणारे, म्हणजे इथे बाकीचे ए जो आहे हा सिमिलर वर्ड आहे, आपल्याला अँटोनिम पाहिजे, म्हणजे इथे हा आपल्याला लागत नाही. स्केरिंग देखील सिनोनिम होतो, हॉरिबल देखील सिनोनिम होतो. उरलं आन्सर कुठलं, सुदिंग. सुदिंग इज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड टेरिबल. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 7, अगेन अँटोनिमच विचारलेला आहे. चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड मॉडर्न फ्रॉम द बिलो गिवन ऑप्शन्स. 4 ऑप्शन्स इथे दिलेले आहेत तुम्हाला, ए, बी, सी, डी. ए दिलंय रिसेंट, म्हणजे आत्ता, ज्याला आपण मॉडर्नच होतो त्याचा अर्थ, त्यामुळे हे चालणार नाही. आपल्याला अँटोनिम बघायचं. एन्शंट म्हणजे प्राचीन काळातील, जुन्या काळातील, त्यामुळे हा अँटोनिम आहे. अपडेट म्हणजे आत्ताचं रिसेंट होतं. नियरली म्हणजे आत्ताचं होतं, त्यामुळे इथे ए, सी आणि डी ऑप्शन्स नाही आहे. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजे क्वेश्चन नंबर 7चं आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, मॉडर्नचा अँटोनिम एन्शंट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 8, चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड मॉडर्न फ्रॉम द बिलो गिवन ऑप्शन. लक्षात घ्या, इथे काय विचारलंय, वरचा क्वेश्चन परत दाखवतो एकदा तुम्हाला. इथं विचारलं होतं अँटोनिम, इथं काय विचारलंय, सिनोनिम. आता सिनोनिम आपल्याला इथं विचारलं आहे. चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड मॉडर्न फ्रॉम द बिलो गिवन. आता यात बघा काय दिलंय, रिसेंट दिलंय, एन्शंट दिलंय, ओल्ड आणि एजेड. आता बघा एन्शंट नाही आहे, ऑपोजिट वर्ड आहे. एजेड देखील एन्शंट सारखंच आहे, ओल्ड देखील तेच आहे. रिसेंट म्हणजेच मॉडर्न होतं, म्हणजे करेक्ट आन्सर जे आहे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट ऑप्शन, म्हणजेच मॉडर्न या वर्डचा सिनोनिम आहे रिसेंट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 9,
Choose the synonym of the word massive from the below given options. MASSIV massive याचं आपल्याला काय करायचं आहे, सिनोनिम बघायचं आहे. सिनोनिम मासिव म्हणजे इन लार्ज क्वांटिटी ज्याला म्हणतो आपण. आता लार्ज क्वांटिटी म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे स्ट्रॉंग ऑप्शन होत नाही, वर्दी होत नाही किंवा मायनर देखील होत नाही, तर ह्यूज बघा मासिव. सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर, ऑप्शन नंबर बी. म्हणजे क्वेश्चन नंबर 9 मधलं जे दिले मासिव या शब्दाचा सिनोनिम जो आहे तो आहे ह्यूज. नेक्स्ट बघूया आपण काय बघतोय, लक्षात घ्या सिनोनिम का अँटोनिम दोन्ही कंबाईन चालू आहे. म्हणजे क्वेश्चन मध्ये सिनोनिम विचारलाय का अँटोनिम विचारलाय, लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 10, चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड सीज फ्रॉम द बिलो गिवन ऑप्शन. CEASE सीज या शब्दाचा आपल्याला सिनोनिम बघायचा आहे, सिनोनिम. आणि 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, बिगिन, क्रिएट, डल आणि स्टॉप. आता सीज म्हणजे काय, याचा मिनिंग स्टॉप होतो, तर हे डी ऑप्शन आहे. बिगिन किंवा क्रिएट होत नाही, ए ऑप्शन येत नाही, बी येत नाही, सी देखील येत नाही, तर करेक्ट आन्सर कुठलं याचं, दॅट इज अ स्टॉप. सीज म्हणजेच काय, स्टॉप. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 11. चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड स्टराइल फ्रॉम द बिलो गिवन ऑप्शन. स्टराइलचं आपल्याला काय करायचं आहे, इथे सिनोनिम बघायचं आहे. या दिलंय चाइल्डलेस, बर्न्ड, बॅरन आणि रिस्टोर्ड. द स्टराइलचा मिनिंग म्हणजे काय, ज्याला आपण काय म्हणतो एक प्रकारचं यूजमध्ये नसणे, त्याला आपण बॅरन असं म्हणतो बघा. जळणे किंवा रिस्टोर होणे किंवा चाइल्डलेस असं होत नाही. तर करेक्ट जे आन्सर आहे याचं, व्हॉट इज द करेक्ट आन्सर, दॅट इज बॅरन. इथे मी सिनोनिम सांगतोय बघा, लक्षात घ्या. व्हॉट इज द सिनोनिम ऑफ द वर्ड स्टराइल, तर तो आहे बॅरन. नॉट चाइल्डलेस, नॉट इवन बर्न्ड अँड नॉट इवन रिस्टोर्ड. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 12. चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड लिबरल. या शब्दाचा आपल्याला सिनोनिम बघायचा आहे. लिबरल, लिबरलचा मिनिंग बघा काय आहे. लिबरल म्हणजे काय, ब्रॉड माइंडेड, जनरस, विजनरी का इमॅजिनेटिव्ह. तर याचा अर्थ आहे ब्रॉड माइंडेड. म्हणजे क्वेश्चन नंबर 12चा आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, लिबरल व्ह्यू असणे. ब्रॉड माइंडेड म्हणजे त्याला लिबरल व्ह्यूज असे आपण म्हणतो किंवा ब्रॉड माइंडेड असणे. नॅरो माइंडेडचा, ब्रॉड माइंडेडचा अपोजिट वर्ड येतो बघा, नॅरो माइंडेड. म्हणजे आपण आता सिनोनिम बघितला इथे लिबरलचा, कुठला आहे, ब्रॉड माइंडेड. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13. चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड सिक्युरिटी. सिक्युरिटी या शब्दाचा आपल्याला काय बघायचं आहे, सिनोनिम बघायचं आहे. सिनोनिम बोल्डनेस, सेफ्टी, फिअरलेसनेस आणि डी दिलंय कॉन्फिडन्स. नक्कीच आपल्याला सिक्युरिटी म्हटलं की सेफ्टी वर्ड आठवतो, म्हणजे याचं करेक्ट आन्सर जे आहे ऑप्शन नंबर बी आहे. म्हणजे ए देखील येत नाही, लक्षात घ्या. फिअरलेसनेस येत नाही किंवा कॉन्फिडन्स येत नाही. सिक्युरिटी सिनोनिम येतो त्याचा सेफ्टी. स्पेलिंग सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 14. चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड प्रीडॉमिनंट फ्रॉम द बिलो गिवन ऑप्शन्स. प्रीडॉमिनंट सिनोनिम सांगितलेला आहे. प्रीडॉमिनंट लवेबल नाही होत, अनइम्पॉर्टंट होत नाही, अपोजिट वर्ड येतो, अशुरन्स देखील होत नाही. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. त्याला इम्पॉर्टंट म्हणतो आपण. प्रीडॉमिनंटचा सिनोनिम समानार्थी शब्द. प्रीडॉमिनंटचा अपोजिट म्हणाल तर इथे मग अनइम्पॉर्टंट येतो. ओके, सो क्वेश्चन नंबर 14चा आन्सर आहे ऑप्शन सी, सिनोनिम ऑफ प्रीडॉमिनंट इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट क्वेश्चन 15 नंबरचा क्वेश्चन आहे. चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड कंटेनमेंट. कंटेनमेंट, कंटेनमेंट, कंटेंट, कंटेंटमेंट. लक्षात घ्या मी का वर्ड परत परत म्हणतोय, कॉन्टेनमेंट नाही, कंटेनमेंट फ्रॉम द बिलो ऑप्शन्स. सॅटिस्फॅक्शन, क्राफ्टीनेस, आयडलनेस अँड कार्विंग. तर इथे लक्षात घ्या सिनोनिम बघायचं आहे आपल्याला. कंटेनमेंट म्हणजे काय, समाधान, समाधान असणे ज्याला म्हणतो आपण, समाधानी असणे. तर क्राफ्टीनेस त्याचं होत नाही, कार्विंग होत नाही, आयडलनेस होत नाही. तर करेक्ट आन्सर जे आहे दॅट इज सॅटिस्फॅक्शन, समाधान ज्याला आपण म्हणतो. सो क्वेश्चन नंबर 15चा आन्सर आहे म्हणजे सिनोनिम ऑफ कंटेनमेंट इज सॅटिस्फॅक्शन, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 16.
यूज द अँटोनिम ऑफ द वर्ड कंटेनमेंट फ्रॉम द बिलो गिवन. अगोदर काय विचारलं इथे? सिनोनिम. बघा, नाही तर मला रिपीट झालाय क्वेश्चन. नो. आणि आपल्याला 16 मध्ये काय विचारलं आहे आता? अँटोनिम विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला बघायचं आहे की याचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे. अपॉइंटमेंट नाही, मेजरेबल नाही, रेस्टलेस नो, दॅट इज अ डिससॅटिस्फॅक्शन. सो विच इज द करेक्ट आन्सर? क्वेश्चन नंबर 16चं बी ऑप्शन आहे, डिससॅटिस्फॅक्शन. म्हणजे विरुद्धार्थी शब्द कंटेनमेंटचा कुठला आहे? कंटेनमेंट नाही, कंटेंटमेंट. नाही तर कंटेनमेंट झोन, कोरोनाचा पिरियड आहे, कोरोनाचाच विचार कराल. दॅट इज डिससॅटिस्फॅक्शन. ओके, नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 17. So question number 17 is on the screen with options. Question number 17 बघा, choose the antonym of the word amused from the below given options. Amused या शब्दाचं आपल्याला काय करायचं इथे? अँटोनिम शोधायचं आहे. फ्रायटन्ड, जॉल्टेड, ॲस्टॉनिश्ड आणि डी दिलंय सॅडन्ड. याचा आन्सर आलंय बघा इथे. डी इज द करेक्ट आन्सर, सॅडन्ड. अम्युज्ड म्हणजे आनंदी ज्याला म्हणतो आपण. आणि इथे जे आहे हॅपीनेस रिलेटेड वर्ड आहे आणि सॅडन्ड हा जो वर्ड आहे दिस इज रिलेटेड टू समथिंग अनहॅपी. म्हणून याचं अँटोनिम अम्युजचा जो आहे तो आहे सॅडन्ड. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 18. अँटोनिम ऑफ गिल्टी इज. असे देखील क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. गिल्टीचा अँटोनिम काय? मर्डरर, कनिंग, इनोसंट आणि श्रीवड. आता जर आपण बघितलं तर यामध्ये मर्डरर इथे चालणार नाही, कनिंग देखील नाही किंवा श्रीवड देखील नाही. हे तिन्ही वर्ड्स एकमेकांचे सिनोनिम्स आहेत. तर करेक्ट आन्सर आहे इनोसंट. आपल्याला विचारलं आहे अँटोनिम ऑफ गिल्टी इज इनोसंट. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर सी, दॅट इज इनोसंट. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 19. अँटोनिम ऑफ कॉमिक इज. आता कॉमिकचा अँटोनिम आपल्याला इथे सांगायचं आहे. कॉमिक विरुद्धार्थी शब्द फिअरफुल नाही होणार, इज दॅट नो, किंवा रिव्हेंजफुल नो, आर्टिस्टिक नाही. तर कॉमिक म्हणजे म्हणजे रिलेटेड टू कॉमेडी, म्हणजे आणि त्याचं काय होतं? ट्रॅजिक. कॉमिक अँड ट्रॅजिक. सो करेक्ट आन्सर इज बी. अँटोनिम ऑफ कॉमिक इज ट्रॅजिक. सगळ्यांनी वर्ड्स लक्षात ठेवायचे, फार महत्त्वाचे आहे. बाकीच्या सगळ्या टॉपिक्सचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसतील. आणि अतिशय महत्त्वाचं आपण इथे डिस्कस करतोय MCQज 11वीच्या तुमच्या ॲडमिशनसाठी जी CET होणार आहे त्यासाठी. क्वेश्चन नंबर 20 बघूया. अँटोनिम ऑफ बेस इज. बेसचा अँटोनिम कुठला? रूफ होणार नाही, बॉटम हा सिनोनिम दिसतोय, हाईट देखील होणार नाही. करेक्ट आन्सर मग जे उरलेलं आहे दॅट इज टॉप. टॉप इज द करेक्ट आन्सर. म्हणजे याचा जो अँटोनिम आहे बेसचा तो आहे टॉप. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 21. सिनोनिम ऑफ द वर्ड मिसकॅल्क्युलेटेड इज. याचा आपल्याला इथे काय बघायचं आहे? सिनोनिम काय आहे? मिसकॅल्क्युलेटेड. अपीलिंग नो, हमली देखील होत नाही, ऑफुल देखील होत नाही. तर करेक्ट आन्सर आहे मिसकॅल्क्युलेटेड. म्हणजेच काय? मिसजज्ड, चुकीच्या पद्धतीनं जज करणं ज्याला म्हणतो आपण. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर डी. म्हणजे 21 जो क्वेश्चन नंबर आहे त्यामध्ये विचारले सिनोनिम ऑफ मिसकॅल्क्युलेटेड, त्याचा आन्सर आहे मिसजज्ड. क्वेश्चन नंबर 22 बघूया. सिनोनिम ऑफ द वर्ड व्हॅरिड इज. आता यात व्हॅरिड हा जो वर्ड आहे याचा सिनोनिम आपल्याला इथे बघायचा आहे. तर सिनोनिम बघा, अननेसेसरी, अनइम्पॉर्टंट, डिफरंट, अनइक्वल. लक्षात घ्या. म्हणजे इथे आपल्याला याचा व्हॅरिडचा मिनिंग काय होतो? व्हॅरिड म्हणजे व्हेरियस ज्याला म्हणतो, वेगवेगळे. मग यामध्ये एकच वर्ड आलेला आहे तसं, दॅट इज डिफरंट. म्हणजे याचं आन्सर जे आहे ऑप्शन नंबर सी. म्हणजे क्वेश्चन नंबर 22चं जे आन्सर आहे सिनोनिम ऑफ व्हॅरिड इज डिफरंट. अननेसेसरी होत नाही, विनाकारण ज्याला अनइम्पॉर्टंट देखील होत नाही, अनइक्वल होत नाही. तर याचा मिनिंग होतो डिफरंट. क्वेश्चन नंबर 23 बघूया. सिनोनिम ऑफ द फ्रेज बाय फिट्स अँड स्टार्ट्स इज. बाय फिट्स अँड स्टार्ट्स
याचा आपल्याला काय बघायचं आहे, सिनोनिम काय आहे. द थिप स्टोरीमधली आहे फ्रेज बघा. या फ्रेज इन शॉर्ट इरेग्युलर इंटरवल्स, बी रेग्युलरली, सी नेवर एवर आणि डी डेली. याचं करेक्ट आन्सर आहे इन शॉर्ट इरेग्युलर इंटरवल्स. याचा आन्सर काय आहे, बाय फिट्स अँड स्टार्ट्स. बाय फिट्स अँड स्टार्ट याचा सिनोनिम या फ्रेजचा आहे इन शॉर्ट इरेग्युलर इंटरवल्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 24. सिनोनिम ऑफ द फ्रेज वर्ड म्हणायला. इट इज नॉट अ फ्रेज, दिस इज अ फ्रेज, दिस इज अ वर्ड. बेटर टू राईट हिअर वर्ड. तर ग्रीमली या शब्दाचं आपल्याला काय करायचं आहे, इथे सिनोनिम बघायचं आहे. कम्प्लिटली, सिरियसली, हॅपीली अँड कनिंगली याचं होतं आहे आन्सर सिरियसली. ग्रीमली म्हणजेच काय, सिरियसली. तर सिनोनिम आहे ग्रीमलीचा सिरियसली. लास्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 25. सिनोनिम ऑफ द वर्ड. इथे फ्रेज ते कॉपी पेस्ट केल्यामुळे दिसते फक्त फ्रेज. दिस इज द वर्ड. सिनोनिम ऑफ द वर्ड ब्लॉक हेड याचा काय सिनोनिम आहे. ऑप्शन्स आहेत ए, बी, सी अँड डी. ए दिलं क्लेवर पर्सन, बी बेस्ट फ्रेंड, सी इनेमी आणि डी अ स्टुपिड पर्सन. तर याचा सिनोनिम किंवा याचा मिनिंग जो आहे, याचा मिनिंग आहे अ स्टुपिड पर्सन. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या कुठल्या पद्धतीनं क्वेश्चन विचारला होता. लास्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 25. सिनोनिम ऑफ द वर्ड कोड. सिनोनिम ऑफ द वर्ड कोड. व्हॉट इज दॅट वर्ड, COWED. आणि याचं आपल्याला बघायचं आहे बघा. ए, बी, सी आणि डी दिलं आहे. करेजियस, फ्रायटन्ड, हेस्टिली अँड सरप्रायझिंगली. तर याचा मिनिंग जो आहे तो फ्रायटन्ड, घाबरणे ज्याला आपण म्हणतो. म्हणजे याचा कोडचा सिनोनिम जो आहे, समानार्थी ज्याचा शब्द ज्याला म्हणतो आपण, तो आहे फ्रायटन्ड. सो 25चा आन्सर आहे, क्वेश्चन नंबर 25चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. सो स्टुडंट्स, नक्कीच तुम्हाला या सगळ्या सिनोनिम्स अँड अँटोनिम्सचा फायदा होईल. आय रिक्वेस्ट ऑल द स्टुडंट्स टू लाईक द व्हिडिओ, share and subscribe the channel, and also press bell icon to stay tuned with me. Thank you so much.